नमस्कार. मी राहुल गोस्वामी उद्योग व्यवस्थापन या व्हॉट्सॲप ऑडिओ प्रशिक्षणात आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजपर्यंत आपण साधारण 12 सत्र जे आहेत 12 वेगवेगळ्या विषयांवर आपण या सत्रांमध्ये चर्चा केली आहे. ज्यामध्ये बेसिकली परिचय सत्र होते पहिले, त्यानंतर लीड जनरेशन, फॉलोअपचे महत्त्व या सत्रामध्ये आपण लीड मॅनेजमेंट आणि लीड चर्निंगबद्दल माहिती घेतली. त्यानंतर खरेदी व विक्रीचे आकर्षण तयार करणे, पुरवठादारांचे प्रमाणीकरण, व्यक्तिमत्व विकास, ग्राहक पेठेतील स्टॉल, उद्योगाचे व्यवस्थापन, डिजिटल दुकान, सप्लाय चेन किंवा लॉजिस्टिक्स चेन मॅनेजमेंट, गोडाऊन आणि कोल्ड स्टोरेज आहे किंवा वेअरहाऊस मॅनेजमेंट आहे, तर त्या विषयावर आपण चर्चा केली. त्यानंतर आपण नैसर्गिक शेतीच्या निमित्ताने आपण त्यामध्ये वेगवेगळे जे तज्ज्ञ जे शेतीतज्ञ आहेत तर त्यांच्याविषयी आणि त्यांच्या प्रशिक्षणांविषयी आणि त्यांच्या जे काही उत्पादनं आहेत ते कशा पद्धतीने बनवायचे किंवा शेती कशा पद्धतीने करायची असतं, तर त्याविषयी आपण माहिती जी आहे ती या सत्रातून घेतली. त्यानंतर यशस्वी उद्योगाचा सुवर्ण आहेत आपण बघितलं. तर अशी ही 12 सत्रं आपण आजपर्यंत बघितली आहेत आणि उद्योगाच्या वेगवेगळ्या जे काही डिपार्टमेंट असतात किंवा वेगवेगळे जे अंग असतात तर त्यांच्याशी महत्त्वाची अशी ही सर्व माहिती जी आहे मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आजचं जे सत्र आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण सत्र आहे आणि या सत्राचं नाव आहे गावाचे अर्थकारण. आणि त्याचं खरंच किती महत्त्व आहे, खरंच किती गरज आहे गावाची अर्थकारणाची, तर त्याविषयीची जी चर्चा आहे ही आपण आजच्या सत्रातनं करणार आहोत. आपण नेहमीच बोलतो की गावात काय ठेवलं आहे किंवा म्हणजे काय आहे गावात, शहरातच सगळं काही आहे असं नेहमीच आपण लोकांकडून ऐकत असो किंवा आपणही कधीतरी आपण बोलत असतो, अरे गावात काही नाही आहे, शहरात जा वगैरे वगैरे अशा. पण जर नीट डोळसपणे विचार केला आणि थोडासा अभ्यास जर आपण केला तर खरंच नक्की कळतं की गावात खूप काही आहे आणि जे ॲक्च्युली शहरातही नाही आहे ते गावामध्ये आहे. आणि हे मी तुम्हाला पुढे पटवून देणारच आहे. कारण काय गावात सगळ्यात महत्त्वाचं असं की गावात दळणवळणापासून ते माहितीची उपलब्धतेपर्यंत असंख्य अडचणी आहेत. असंख्य म्हणजे त्यांची काही कमतरता नाहीच आहे अडचणींची. त्यातल्या त्यात आवश्यक उत्पादने म्हणा किंवा रॉ मटेरियल आहे वगैरे, म्हणजे या गोष्टींची तर वानवाच असते. मात्र सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे आणि जी आपण बघायला हवी ती म्हणजे या ज्या सर्व अडचणी आहेत आपल्या गावात म्हणा किंवा आपल्या पंचक्रोशीत म्हणा किंवा आपल्या तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात, तर या अडचणीच आपल्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना मंदीमध्ये संधी. किंवा मी मी काही वर्षांपूर्वी एक ज्येष्ठ उद्योजक होते. ज्यावेळी मी नोकरी वगैरे करत होतो त्यावेळी एक एक ॲज अ ॲडमिन मॅनेजर म्हणून मी काम करत होतो. तर त्यावेळी मला एक ज्येष्ठ उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि ते नेहमी म्हणायचे की एव्हरी ऑब्स्टॅकल इज ॲन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे प्रत्येक अडचण ही एक संधी असते. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो त्यांचं ते जे वाक्य आहे हे आजपर्यंत माझ्या लक्षात आहे आणि ते कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील. आणि मी त्यामुळे जेव्हाही अडचणी येतात त्यावेळी मी हेच बघण्याचा प्रयत्न करतो की याच्यात काय संधी आहे, याच्यात आपण कशा पद्धतीने आपण प्रगती करू शकू किंवा आपल्याला काय अपॉर्च्युनिटी मिळू शकते. अपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. म्हणजे पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटी असते, ज्ञान मिळवण्याची अपॉर्च्युनिटी असते, काहीतरी चांगले चेंजेस करण्याची अपॉर्च्युनिटी असते. तर अशा वेगवेगळ्या संधी आहेत. उद्योगातल्या काही संधी असतात. तर खूप प्रकारच्या संधी आपल्याला याच्या. तर आपल्यासमोर ज्या अडचणी आहेत ना, तर आपण तर सगळ्यात पहिले त्यांचं वेलकम करायचं की काय अडचणी आहेत ना, खूप बेस्ट. अडचणी आली म्हणजे काहीतरी आपल्याला इथे प्रगती करण्याची संधी मिळाली आहे हे लक्षात घ्यायचं. आणि त्याचं आपण जर अशा पद्धतीने विचार केला ना, त्याचे खूप मोठे फायदे जे आहे हे आपल्याला येणाऱ्या भविष्यात आहे. आणि आपलं भविष्य जे आहे हे अगदी स्वर्णिम भविष्य असेल. त्यामुळे आज आपण जे काही म्हणतो ना की गावात खूप अडचणी आहेत, तर त्या अडचणींची तर मी तर म्हणतो एक यादीच तयार करा. काय काय अडचणी आहेत ना गावामध्ये. अगदी रस्ते नाही आहेत तर किंवा पाणी नाही आहे, वीज नाही आहे, हे नाही आहे, म्हणजे खूप खूप जे काही असेल त्या सगळ्या अडचणींची ना एक यादीच तयार करा. आणि त्यानंतर ना ते प्रत्येक अडचणीवर ना आपण काय सोल्युशन काढू शकू याचा आपण विचार करा. आपण आहे ना याला त्याला दोष नाही द्यायचा. आपण म्हणजे बऱ्याच वेळा अरे सरकार काम नाही करत, मग आमचं सरपंचच काम नाही करत, आमचा नगरसेवकच काम नाही करत किंवा जिल्हा परिषदच काही काम नाही करत, ते सगळ्यांना दूर राहू द्या. आपण काय करू शकतो तर त्याचा विचार करा.
तर ते जी काही संधी असेल गावामध्ये, जी काही अडचणी असते, त्या अडचणीवर आपण काय सोल्युशन काढू शकतो त्याचा विचार करा आणि त्याच्या मागे लागा. ते सोल्युशनला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करण्याकडे लक्ष द्या. म्हणजे ती तुम्हाला अडचण कळाली, त्याच्यावर तुम्ही मार्ग काढा. तुम्हाला मार्ग समजला की अशा पद्धतीने आपण एक मार्ग आपण या अडचणीवर काढू शकतो. तो मार्ग तुम्हाला भेटला तर ते मार्ग ॲक्च्युअल म्हणजे तुम्हाला आता उत्तर मिळाले, प्रश्न होता त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळाले. आता ते अडचण दूर करण्यासाठीचं जे काही काम आहे ते करायचं. आणि ही अशा पद्धतीने जर विचार केला तर तुम्हाला उद्योगाच्या हजारो संधी ज्या आहेत या गावामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. आणि ती जर तुम्ही उद्योगाची संधी अशा साधल्या तर तुम्ही तुमचाही विकास करू शकता, तुमच्या गावाचा विकास करू शकता, तुमच्या पंचक्रोशीचा विकास करू शकता, तुमच्या तालुक्याचा विकास करू शकतात. जसं एक माझ्या परीने एक काम करतो आहे. जसं मी जे काही व्हॉट्सअप ऑडिओ प्रशिक्षण आहे किंवा इतर तर याच्यातनं मी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो की जेणेकरून जे काही शेतकरी मित्र आहेत, ते सगळे माझे गावातले मित्र आहेत, त्या सगळ्यांना मी एक माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. जे काही छोटंसं ज्ञान मला मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना मला मिळालं, तर ते ज्ञान जे आहे ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या माध्यमातून त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करतो. आपण अशा पद्धतीने एक काहीतरी अडचण असेल ना, तर त्या अडचणीवर काही सोल्युशन आपण काढून देऊ शकतो का, तर त्या पद्धतीने तुम्ही विचार करा. आणि खूप मोठी एक उद्योगाची एक चांगली संधी जी आहे, तो आपल्याला आपण काय करतो की आपण त्याचा हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, आपण प्रॉब्लेमच आपण मोजत राहतो आणि मग त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा कधी प्रयत्नच करत नाही आणि मग याला त्याला आपण दोष देत राहतो. तर ते याला त्याला दोष देत राहण्यापेक्षा आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचं आणि त्या सोल्युशनाचं आपण उद्योगामध्ये कन्वर्ट करायचं. तर अशा पद्धतीने म्हणजे जे काही अडचणी आहेत ना, त्या अडचणींचं सोल्युशन काढा आणि त्याला एक बिझनेस मॉडेल तुम्ही तयार करू शकतात आणि त्याच्यातून तुम्ही खूप चांगलं रेव्हेन्यू स्वतःसाठी कमवू शकता. तुम्ही तुमच्या गावातल्या मित्रांसाठी, तुमच्या गावासाठी तुम्ही त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेशन जे आहे हे करू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एव्हरी ऑब्स्टॅकल इज अन ऑपॉर्च्युनिटी, हे लक्षात ठेवणं. आता अशा प्रकारे आपण जर विचार केला तर शहरातल्या लोकांना उपलब्ध जे काही सोयीसुविधा आहेत ते गावातल्या लोकांना पण हव्या असतात आणि आपण नेमकं इथंच काम करायचं आणि अशा प्रकारे जर आपण काम केलं तर आपल्या गावात आवश्यक जे काही कुठल्या गोष्टी आहेत त्याला आपण शोध घेऊन त्या सुविधा पुरवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो आणि आपल्याला गावातल्या गावात रोजगार जो आहे हा उपलब्ध होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला काम करण्याची गरज आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला ध्यानी घ्यायची म्हणजे ती म्हणजे आपल्या गावात काही नाही आहे, माझं उत्पादन गावात विकलं जाणार नाही किंवा माझी सेवा गावात विकली जाणार नाही, हा विचार मनातून काढून टाका. कारण टूथपेस्ट, दंतमंजन वगैरे सारख्या असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या बनवतात आणि त्याची विक्री ही आपल्या गावातल्या दुकानातून होते आणि आपण स्वतः त्या गोष्टी विकत घेतो, हे लक्षात घ्या. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कधी आपल्याला ग्राहक केलं, कधी ते आपल्या गावात आले हे आपल्याला कळलंसुद्धा नाही. त्यांनी गाव शहर हा भेद केला नाही, तर त्यांनी फक्त आपल्या गावातल्या आणि आपल्या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत विविध मार्केटिंग जे काही टूल्स आहेत तर त्याचा वापर करून त्यांनी त्यांच्या उत्पादनांचे फायदे आणि आपल्या पारंपरिक रीतींच्यामुळे होणं नुकसान, म्हणजे ॲक्च्युली ते कधीच नुकसान नव्हते, उलट त्यांच्या उत्पादनामुळे आपल्याला नुकसान झालं आहे. पण त्यांनी पद्धतशीरपणे ती जी या सर्व गोष्टी आपल्या मनात बिंबवल्या, त्याचं ब्रँडिंग केलं त्यांनी, त्याचं मार्केटिंग केलं आणि आपल्याला याच तंत्राचा वापर करून त्यांनी म्हणजे आपल्याला सगळी उत्पादनं त्यांनी विकली आणि हजारो करोड रुपये, अरबो रुपये ते आपल्या गावातून घेऊन गेले. आता आपल्याला हे जे काही तंत्र त्यांनी वापरलं तर त्याच तंत्राचा वापर करून त्यांच्याच विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं, कारण ही खूप गरज आहे आणि आपल्या गाव जे आहे ते आपल्या गावालासुद्धा या जाळ्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. कारण आर्थिक स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक चांगली वेल्थ अवेअरनेस जी आहे ही होणं खूप गरजेचं आहे. आता बघा आपल्या गावात जे आहे हे प्रत्येक घरामध्ये हे टूथपेस्ट आहे, साबण आहे, केसांचं तेल आहे, दंतमंजन आहे, रिफाईन तेल, खायचं तेल वगैरे आहे. अशा शेकडो वस्तू आहेत ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आहेत आणि हे आपण अजाणतेपोटी दररोज आपण हजारो रुपये या कंपन्यांच्या आपण खिशात टाकतो आहे आणि हजार रुपये, कारण आपण दररोजचं गोष्ट करतो आहे. महिन्याला बघायला गेलं तर लाखो रुपये होतात, 6 महिन्यात करोडो होतात आणि वर्षाला अब्जावधी रुपये हे आपल्या गावातून परदेशात जातात. शहरांचं विचारू नका आणि महानगरांचं तर खूपच दूरची गोष्ट. म्हणजे एवढं प्रचंड प्रमाणात जो पैसा आहे हा आपल्या देशातून बाहेर जातो आहे आणि
त्यामुळे काय आहे की सर्वात मोठी विवंचना ही आहे की ॲक्च्युली बहुतांशी ही जी उत्पादनं आहेत ही कृषी क्षेत्राशी किंवा त्याच्याशी संलग्न म्हणजे पूरक उद्योग जे आहेत त्याच्याशी हे सगळे त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि ही उत्पादनं आरामात आपण आपल्या गावात तयार करू शकतो किंवा आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती आहे ही केली जाऊ शकते. त्यामुळे गावातून शहराला जो तरुण वर्ग जातो किंवा आपण नोकरी नाही आहे वगैरे असं म्हणत तर ते जर आपण थांबवलं ते जर म्हणजे ते उत्पादनं आपण आपल्या गावातच बनवली तर जो गावातून शहरात जाणारा तरुण वर्ग आहे तो आपल्या गावातच राहील आणि गावातच त्याला खूप चांगलं रोजगार जे आहे हे उपलब्ध होऊ शकतात आणि ही गोष्ट समजून घेणं खूप 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 महत्त्वाचं आहे. कारण विदेशातून येऊन या कंपन्या आपल्या गावातून जर हजारो लाखो रुपये हे आपल्याला न कळता आपल्या दर वर्षात आपल्या गावातून घेऊन जात असतील तर आपणही आपल्या गावामध्ये रोजगार तयार करून आपल्याच गावातला पैसा हा आपल्याच गावात ठेवू शकतो किंवा जिल्ह्यातला पैसा हा आपल्या गावात आणू शकतो, राज्यातला पैसा हा आपल्या गावात आणू शकतो, देशातला पैसा हा आपल्या गावात आणू शकतो. आणि याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. समजा एक नावाचं गाव आहे. कुठलंही एक गाव घ्या, तुमचं स्वतःचं गाव तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणू शकतात आणि समजा या गावामध्ये 1000 इतकी लोकसंख्या आहे. एक छोटंसं गाव मी पकडतो की 1000 लोकसंख्या आहे या गावाची. आता या गावात राहणाऱ्या लोकांसाठी आपण कशा प्रकारे सेवा किंवा उत्पादन देऊ शकतो किंवा अर्थार्जन करू शकतो त्याचं आपण एक उदाहरण बघूया. छोटंसं उदाहरण सांगतो मी, एक साबणाचं उदाहरण. रोजच्या अंघोळीसाठी लागणारा साबण हा जर आपण पंचगव्य आहे किंवा आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण बनवला तर साधारण एका कुटुंबात 4 माणसांना उपयोगी पडेल असं महिन्याचे आपल्याला 4 साबण लागतील. ओके. आता कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीच्या साबणाची किंमत जर आपण पकडली तर अंदाजे 20 ते 25 रुपयांना तो मिळतो. म्हणजे 4 माणसांना उपयोगी एका आठवड्याच्या आंघोळीसाठी सांगतो आहे अंदाजे. तर म्हणजे एका महिन्याला एका कुटुंबाला आपण असं धरूया की 4 साबण लागतात. एका महिन्याला एका कुटुंबाला 4 साबण लागतात असं आपण धरूया. 4 माणसांचं एक कुटुंब आहे आणि एका कुटुंबाला 4 साबण एका महिन्याला लागतात. म्हणजे 25 रुपये जर आपण त्याची किंमत पकडली तर 25 गुणिले 4 म्हणजे 100 रुपये प्रति महिना प्रति कुटुंब हा खर्च आहे आणि तो खर्च जो म्हणजे हा फक्त साबण या एका उत्पादनावर होतो आहे. आता त्या गावात आपण पकडूया, आपण 1000 लोकसंख्या पकडली होती, 1000 लोकसंख्या आहे असं पकडलं तर अंदाजे आपण पकडूया की 250 कुटुंब म्हणजे 4 लोकांचं एक कुटुंब तर 250 कुटुंब त्या गावात आहे. म्हणजे प्रति कुटुंब जर एका साबण नावाच्या एका उत्पादनावर 100 रुपये हा खर्च आहे तर 250 कुटुंबाचा गुणिले 100 रुपये केलं तर 25,000 रुपये हा एवढा खर्च फक्त एका गावात एका साबण या उत्पादनावर होतो आहे. आता विचार करा, एका गावाचा फक्त साबण या उत्पादनातून 25,000 रुपये सरासरी प्रति महिना विक्रीतून या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या खिशात जातात. 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 लाख रुपये, एका वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर 3 लाख रुपये एका गावातून या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या खिशात जाते. आता विचार करा, 3 लाख रुपये एका गावातून एका वर्षाला तर आपल्या एका तालुक्यातून किती जात असतील, जिल्ह्यातून किती जात असतील आणि राज्यातून किती जात असतील आणि देशातून किती जात असतील. फक्त एक छोटासा आंघोळीचा साबण आणि याच्यातून हजारो करोड रुपये हे बाहेर जात आहे. आणि मग आपण काय म्हणतो आहे, अरे गावात काय, पण फक्त 3 लाख रुपये वर्षाकाठी आपल्या गावातून हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या खिशात जात आहे. आता जर असे आपण प्रत्येक उत्पादनाची यादी बनवली ना, जसं डोक्याच्या केसांना लावायचं तेल आहे, दंतमंजन आहे, क्रीम आहे, खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत या आपण पंचगव्याच्या आयुर्वेदाच्या किंवा आपण यांच्या उत्पादनांना टक्कर देऊ अशी उत्पादनं आपण घरगुती स्तरावर जरी आपण प्रत्येक गावात प्रत्येक घरात आपण बनवू शकलो तरी हजारो लाखो रुपये जे आहे हे आपल्या गावातच राहतील आणि त्याचा फायदा जो आहे हा आपल्याच गावकऱ्यांना होऊ शकतो. तर हे एक खूप महत्त्वाचं आणि विचार करण्यासारखं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनाचे जे महत्त्व आहे ते महत्त्व समजून घ्यायचं आहे, स्वदेशीचं महत्त्व समजून घ्यायचं आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ज्या पद्धतीने मार्केटिंग तंत्र वापरलं
त्यांनी काय केलं की त्यांच्या उत्पादनांचे जे काही फीचर्स आहे, जी वैशिष्ट्य आहेत ती तर आपल्याला सांगितलीच, पण त्यांनी त्याच्याबरोबर आपली जी काही संस्कृती होती, आपले जे काही रीतिरिवाज होते, त्यांना आपल्याला एक अडाणी ठरवलं किंवा त्याचं महत्त्व त्यांनी दूर केलं. गुरुकुलसारख्या ज्या शिक्षण पद्धती होत्या त्याला दूर केलं. असे बरेचसे त्यांनी कामं केली. म्हणजे त्यांच्या उत्पादनाचं महत्त्व सांगितलं आणि आपली संस्कृतीचं त्यांनी महत्त्व कमी केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या संस्कृतीचं महत्त्व जे आहे हे आपल्या कुटुंबाला, आपल्या सर्वांना हे समजावून द्यायचं आहे आणि स्वतः स्वदेशीची सर्व उत्पादनं वापरायची आहेत. स्वतः आपण घरात तयार करण्याची जी उत्पादनं आपण जे काही करू शकू, तर आपण उत्पादनं जरी तयार करू शकत नसू तर कोणीतरी तयार केलेली स्वदेशी उत्पादनं ही स्वतः वापरायची आहे. आपल्या गावातल्या गावात तयार होणारी उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि स्वदेशीचे जे काय आहे किंवा आयुर्वेदावर लक्ष द्यायचं आहे. आयुर्वेदाची उत्पादनं आपण स्वतः त्या वापरायची आहेत की जेणेकरून ही सगळी जी काही डिपेंडन्सी एक सायकल जी तयार झालेली आहे ना, ही सगळी सायकल आपल्याला तोडायची आहे. सगळं विदेशी म्हणजे आपण काय करतो की विदेशी म्हणजे अमेरिकेवरून आलं, इकडनं आलं, तिकडनं आलं म्हणजे ब्रँडेड, असं नसतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे जे आपल्या घरात, आपल्या गावात तयार होतं ना, त्याच्याशिवाय ब्रँडेड काही नाही. आपण फक्त सो कॉल्ड स्टेटसच्या नादाला लागून स्वतःची हुशारकी करण्याला किंवा इमेज बिल्डिंग वगैरे आपण करायचं बघतो, पण त्याच्यामध्ये आपण किती मोठं नुकसान आपलं स्वतःचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं आपण करतो आहे हे आपल्याला कळत नाही आहे. त्यामुळे मी आज आता जे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण साबणाचं सांगितलं, तर अशी अनेक शेकडो उत्पादनं आहे ज्याच्या माध्यमातून लाखो करोडो रुपये हे रोजच्या, म्हणजे आपण जरी पकडलं ना तर एका गावातून 1 करोड रुपये एका वर्षाला सहज जाते. तर आता विचार करा, तेच 1 करोड रुपये 250 कुटुंबांमध्ये वाटले तर किती पैसे येतील? किमान 2, 3, 4 लाख रुपये तर सहज प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येतील. तर हा जो पैसा आहे हा आपल्या गावातच राहू शकतो. त्यामुळे काय प्रत्येकाच्या घरात सधनता नांदेल, प्रत्येकाच्या घराला आपल्याला फायदा होईल. आणि हे जे काही उत्पादन आहे तर एक 25,000 रुपये, 50,000 रुपये जरी आपल्याला प्रत्येक वर्षाला आपण जे काही हे आपल्या घरात राहिले तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे उत्पादनं जे आहे हे पोहोचतील. म्हणजे एक उत्पादन तुम्ही तयार करा, एक उत्पादन दुसऱ्या आपला जो काही मित्रांचा ग्रुप तयार करा, प्रत्येकाने एक एक उत्पादनं तयार करा आणि एक एक उत्पादन एक्सचेंज करा एकमेकांशी. म्हणजे प्रत्येक तुमच्या मित्राने बनवलेलं उत्पादन तुम्ही वापरा, तुम्ही बनवलेलं उत्पादन तुमचे मित्र वापरते, त्यांचे कुटुंबीय वापरते. तर अशा काही पद्धतीने एक जी बार्टर सिस्टीम होती ना आपली आधीची, ती बार्टर सिस्टीमसुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात की एका उत्पादनाच्या बदल्यात दुसरं उत्पादन देणं आहे असं. तर पैशाचा व्यवहारही तिथे थांबेल. पैशाची व्हॅल्युएशन पण जी आहे ती आपण आपल्यासाठी आपण वाढवू शकतो. जे आपण आधी सधन होते आपली संस्कृती ती आपण सधन जो भारत होता, आपण म्हणतो सोन्याचा धूर निघायचा, तो त्याचं मागचं मोठं कारण होतं हे बार्टर सिस्टम. पैशाचं फार काही इम्पॉर्टन्स जे आहे हे नव्हतं, कारण एक उत्पादन देऊन दुसरं उत्पादन एक्सचेंज केलं जायचं. त्यामुळे सुखी परिवार होता, सुखी समृद्ध भारत होतं, समृद्ध गाव होतं. तर आपल्याला अशा पद्धतीने काहीतरी जी काही एक चेंजेस जे आहे ते आपल्याला स्वतःला करून घ्यायचं आहे. गावातल्या उत्पादनांना जास्त महत्त्व द्यायचं. स्वतःच्या गावातल्या उत्पादनात तर सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आपण तर प्रायोरिटीने एक स्वतःच नियम बनवला की मी माझ्या गावातलं उत्पादन सगळ्यात आधी वापरेल. माझ्या गावात नसेल तर मी जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेलं उत्पादन वापरेल. माझ्या जिल्ह्यात नसेल तर माझ्या राज्यातून आलेलं उत्पादन वापरेल. माझ्या राज्यात नसेल तर माझ्या देशातून आलेलं उत्पादन मी वापरेल. आणि त्यानंतर मग जी गोष्ट माझ्या देशात उपलब्ध नाही पण बाहेरचं तंत्रज्ञानही आपल्याला शिकायचं आहे, ज्याच्याने आपला फायदा होऊ शकतो, तर ते तंत्रज्ञान आपण नक्कीच अडॉप्ट करायचं. आणि ते तंत्रज्ञान आपण आपल्या देशात कसं बनवू शकू आणि त्याचा फायदा आपण स्वतः कसा करून घेऊ शकू, तर त्याच्याविषयी आपण विचार करायचा. असं स्टेप बाय स्टेप करत गेलं तर प्रत्येक गाव सुखी होईल, प्रत्येक घर सुखी होईल, प्रत्येक घरात रोजगार मिळेल आणि जे काही शहराकडे जाणारे लोंढे आहेत ते थांबू शकतील. आणि हे सगळे इम्पॉर्टन्स जे आहे आणि जो काही भारताच्या बाहेर सगळा पैसा चालला आहे तोही थांबून आपल्या देशाचा जे काही फायदा आहे या सगळ्यातनं आपण करून देऊ शकतो. त्यामुळे गावाचं आता आपलं एक आपलं चुकतं काय माहिती का, आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो आपण, अरे सरकार काही करत नाही आहे, राज्य सरकारही करत नाही किंवा केंद्र सरकार वगैरे काही करत नाही, मग आमचं आपण आणि देश बदलायचा वगैरे अशा मोठ्या मोठ्या गप्पा आपण मारतो की आपण देश बदलेल हे बदल. पण तसं नाही आहे. एक आपण जर एक कडी जर बघितली, बघा गाव बदललं, आपण स्वतः बदललो ना तर आपण दुसऱ्या 4 लोकांना बदलू शकतो. 4 लोकं बदलली तर हळूहळू गाव बदलेल. गाव बदललं तर तालुका बदलेल, तालुका बदलला तर जिल्हा बदलेल, जिल्हा बदलला तर राज्य बदलेल आणि राज्य बदलला तर देश बदलेल. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण बदलणं गरजेचं आहे.
आपण नेहमी दुसऱ्यांना आपण म्हणजे बोट दाखवत असतो, अरे हा असं करतो ते तसं. आपण स्वतः काहीतरी काहीतरी एक तुम्ही आहे ना, जसं तुम्ही नोकरी जरी करत असाल, तुम्ही शहरात जरी असाल ना, तर तुम्ही तुमच्या गावासाठी काय करू शकतात. तुम्ही गावातल्या तरुणांना मार्गदर्शन करू शकतात. तुम्ही गावात तुम्ही शहरात राहतात तर गावातल्या तरुणांना तुम्ही उत्पादनं तयार करायला सांगा आणि शहरामध्ये त्यांना बाजारपेठ एक उपलब्ध करून द्या. त्या पद्धतीने करा. तुम्ही जे काही उत्पादनांचा अवेअरनेस आहे, तर त्या उत्पादनांचा अवेअरनेस तुम्ही तुमच्या गावामध्ये क्रिएट करू शकता. किंवा जसं आता मी एक प्रशिक्षण नाही करतो, तर तुम्हाला त्या पद्धतीने काही तुमचं जे काही नॉलेज आहे, मग ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आहात, तुम्ही अकाउंटंट आहात तर अकाउंटन्सीचं नॉलेज द्या, तुम्ही वकील आहात तर तुम्ही लिगल बरेचसे परवाने लागतात तर तुम्ही त्याचं नॉलेज द्या, तुम्ही शेतकरी आहात, उत्पादक आहात तर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही त्यांना मदत करा. अशा पद्धतीने आपण आपल्याकडे जे काही आहे ना, ते आपण दुसऱ्याला दिलं तर ते आपण आपल्यासाठी अजून वाढतं. आणि ज्यावेळी आपण समाजासाठी काही ते चांगलं करतो ना, तर नक्कीच आपल्याला समाज जो आहे हा 100 पटीने आपल्याला देत असतो. मग तो पैशाच्या याच्याने असो किंवा इतर कुठल्याही संधी असतील, खूप वेगवेगळ्या मार्गाने ज्या आहे या सगळ्या गोष्टी जे काही चांगलं काम आपण ज्यावेळी करतो ते 100 पटीने ते आपला फायदा जो आहे हा होत असतो. त्यामुळे आपण काय देऊ शकतो याचा विचार करा. मी असंही नाही म्हणत की तुम्ही फुकट काम करा असं नाही. तुम्ही त्याचं एक नॉमिनल चार्जेस घ्या. काय ते जसं मी आता हे प्रशिक्षण वगैरे घेतो, मी अतिशय नॉमिनल चार्जेसमध्ये मी करतो आहे. कारण फुकटाची किंमत नसते, हेही तेवढंच खरं आहे. आणि लोकांना असं वाटतं अरे याला काही काम नाही. त्यामुळे तसं नाही, तुम्ही त्याची एक किंमत घ्या की जेणेकरून त्याची व्हॅल्यू जी आहे हे समोरच्याला कळेल. आता असं नाही की खूप मोठी व्हॅल्यू घेतली असं नाही, तुम्ही छोटीशी व्हॅल्यू एक ₹100 ₹50 ₹100 जरी घेतले ना, तरी त्याची जी किंमत आहे ही समोरच्याला कळते. आणि ज्यावेळी समोरचा कुठलाही व्यक्ती ₹100 ज्यावेळी देत असतो तो तो त्याचं त्या नॉलेजची तो कदर करतो, तो ते नॉलेज ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतो, तो ते शिकण्याचा प्रयत्न करतो, ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो, तो त्याच्यातून काहीतरी म्हणजे एक ग्रोथ जे आहे तो सिरियसली त्या गोष्टीला घेत असतो. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने काहीतरी मदत जी आहे ही आपल्या गावाला करा की एक नॉमिनल प्राईसमध्ये तुम्ही काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज आहेत, काही संधी आहेत, काही उद्योगाच्या तुम्ही संधी त्यांना आणून द्या आणि त्याच्यातून तुम्हाला काही थोडाफार एक नॉमिनल बेनिफिट तुम्ही ठेवला तरी हरकत नाही. कारण तो मेहनत असते, ते मेहनतीनं जो आहे हा मिळायलाच हवा. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावासाठी जी काही मदत आहे ती तुमच्या पद्धतीने करू शकता. तुमचा शहरातला मित्रवर्ग असेल तर तुम्ही तुमच्या शहरातल्या मित्रवर्गाच्या माध्यमातून त्यांच्याकडून काही संधी मिळू शकते का? किंवा कोणाचे काही चांगले कॉन्टॅक्ट्स असतील, वेगवेगळ्या बिझनेस हबमध्ये असतील किंवा सरकारी कार्यालयांमध्ये असेल तर त्याच्या माध्यमातून काही मदत देऊ शकतो का? अशा बरेचसे जे काही गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या गावासाठी करू शकतात. आणि असं एक हळूहळू तुम्ही एक पाऊल उचलणार तर हळूहळू तुम्हाला बघून गावातली अगदी इतर जी काही प्रौढ मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, हे सगळे तुमच्या बरोबर येतील आणि प्रत्येकजण जे आहे हे तुमच्या कार्यात इन्व्हॉल्व होतील आणि प्रत्येकजण आपलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी प्रत्येकजण गावातील सगळीजणं एकमेकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात ना, तर त्या माध्यमातून एक मोठी चळवळ, एक मोठं रेव्होल्युशन जे आहे होऊ शकतं. फक्त गरज आहे की आपण इतरांबद्दल कंप्लेंट करत बसण्यापेक्षा किंवा इतरांना आपण बोट दाखवत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो आणि कुठल्या माध्यमातून आपण करू शकतो तर त्याचा विचार करा आणि त्याच्या माध्यमातून ते काम जे आहे त्याची सुरुवात करा. परिणाम काय होतील, कधी मला रिझल्ट मिळेल, कधी काय होईल याचा अजिबात विचार करायचा नाही. कारण काय होतं, आपण जसं भगवद्गीतेत एक आपण जरी आपलं काम करत राहू आपण आणि फळाची अपेक्षा नाही करायची, आपण आपलं काम करत राहायचं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, असं जे काही भगवद्गीतेतला श्लोक, तर त्या श्लोकावर आधारित आपण आपलं काम जे आहे हे करत राहायचं आणि फळ जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण ती सुरुवात करणं, तो प्रवास सुरू करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक दिवस नक्कीच आपण आपल्या जे काही डेस्टिनेशन आहे, आपल्याला जिथं जे आपल्या गावासाठी किंवा जे आपल्याला कार्य करायचं आहे तर त्याचे एक चांगले परिणाम जे आहे हे तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. तर अशा पद्धतीने काम करा, आपल्या गावाला महत्त्व द्या, आपल्या गावासाठी काहीतरी करा, आपल्या गावाच्या प्रगतीसाठी काहीतरी करा. फुकट करू नका, एक त्याची नॉमिनल किंमत नक्कीच घ्या, ज्याच्यातून तुम्हालाही 2 पैसे मिळतील, तुमचं कुटुंबही सुखी राहील, तुमचं कुटुंब सुखी राहील, तर तुमचं जे काही मिशन आहे गावासाठी काहीतरी करण्याचं त्याच्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला साथ देतील. कारण आज इंग्लिशमध्ये एक म्हण आहे जसे एक चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तर जोपर्यंत तुम्ही कुटुंब आपलं स्वतःचं सुरक्षित नसेल किंवा संपन्न नसेल किंवा ॲटलिस्ट त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इतरांसाठी काय करण्याचा आपण विचार करू शकत नाही. त्यामुळे नॉमिनल प्राईस घेऊन तुम्ही तुमच्या गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जनही करा आणि त्याच्याबरोबर त्यांचा जो विकास आहे, त्याचा जो काही फायदा आहे तो गावालाही पोहोचत त्यांच्यासाठी त्यांनाही मदत करा. अशा पद्धतीने आपण काम हे करू शकतो.
या सत्रात एवढंच. काही अडचण असेल, तुम्हाला माझ्याकडनं काही मदत हवी असेल किंवा काही तर नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असेल तर मला 8097275136 या माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. तुमचे सर्व सत्र रेग्युलर ऐका, व्यवस्थित ऐका, त्याच्या नोट्स काढून ठेवा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे हे तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये, तुमच्या कामामध्ये करण्याचा प्रयत्न नक्की करा. आजच्या सत्रात एवढंच. आपण वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.